नाशिक पुणे हायवेवर आलमगीर मोटर गॅरेज बोधलेनगर जवळ 4 संशयितांनी दोघे पायी जाणाऱ्या व्यक्तींकडून कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत बळजबरीने 10,000 रुपये किमतीचा मोबाईल आणि 1200 रुपये रोख हिसकावून घेतले। सुजल भाऊसाहेब गवळी राहणार शिवाजी चौक सिडको हा केटरिंगच्या कामानिमित्त शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी बोधलेनगर येथील श्रीकृष्ण लॉन्समध्ये आला होता। रात्री 11:30 वाजेच्या सुमारास केटरिंगचे काम आटोपल्यावर घरी जाण्यासाठी तो रात्री मित्र राजू निकम बरोबर श्रीकृष्ण लॉन्स येथून द्वारकाच्या दिशेने पायी जात असताना बोधलेनगर येथील आलमगीर मोटर गॅरेज जवळ मोटरसायकलवर आलेल्या 4 संशयितांनी सुजल आणि त्याच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवून तसेच मारहाण करून तक्रारदार सुजल गवळी यांच्याकडून 10,000 रुपये किमतीचा मोबाईल आणि 1200 रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली। त्यानिमित्त मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। तक्रार दाखल होताच काही तासाच्या आतच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सागर जाधव आणि राजेंद्र नाकोडे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे 24 डिसेंबर रोजी सकाळी संशयित निलेश श्रीपाद उफाडे वय वर्ष 20, ऋषिकेश संजय पवार वय वर्ष 20, अमन सलीम सय्यद वय वर्ष 20, गोपाल संतोष मोरे वय वर्ष 20 सर्व राहणार कालिकानगर झोपडपट्टी मायको रुग्णालय दिंडोरी रोड पंचवटी यांना शिताफीने अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मंसुरी करत आहेत। दिनांक 23/12/23 रोजी साधारणतः 00:35 वाजताच्या दरम्यान आलमगीर मोटर गॅरेज जवळ नाशिक पुणे हायवे नाशिक रोड या ठिकाणी 4 अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्याचा मित्र यास कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम अशी जबरी चोरी केली होती। त्या अनुषंगाने मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 484/23 कलम 394-34 भादवी सह 425 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदरचा गुन्हा नोंद होताच घटनास्थळाचे CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदार याचा DB पथकाचे पोलीस अंमलदार 2169 सागर जाधव व पोलीस अंमलदार 2349 राजेंद्र नाकोडे यांनी माहिती प्राप्त केली। त्यानंतर DB पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंसुरी व गुन्हे शोध पथक यांनी पंचवटी परिसरातून सदर गुन्ह्यातील 4 आरोपींना ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांना रिमांड कामी मान्य न्यायालयात हजर केलं अटक केल्यानंतर व त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली। पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपींच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मोबाईल व रोख रक्कम असं 11,200 रुपयाचा माल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला। तसेच सदर गुन्ह्यात वापरलेले 3 कोयते ते देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले। त्यानंतर सदर आरोपींच्याकडे बारकाईने चौकशी केली असता त्यांनी त्याच दिवशी म्हणजे 23 तारखेला 00:15 वाजताच्या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका इसमास कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून देखील मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती, जबरी चोरी केली होती। तो देखील मोबाईल त्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर सदर आरोपींच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 409/23 कलम 379 या गुन्ह्यातील मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली। तसेच मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 330/23 सदर गुन्हा रॉबरीचाच आहे 392/34 सदर गुन्ह्यातील मोबाईल देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे। असे एकूण सदर आरोपींच्याकडून आतापर्यंत 4 मोबाईल, 3 कोयते, 1 मोटरसायकल व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुसरी 1 मोटरसायकल असा 1,45,000चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरचे आरोपी हे अभिलेखावर असल्याचे रेकॉर्ड तपासले असता दिसून आले आहेत। पंचवटी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत। तसेच त्यांच्याकडून नाशिक शहरातील आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे, तसा तपास चालू आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।